नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन चॅनलवरती ट्रॅव्हल विथ यश. माझा जुना चॅनल होता तो खराब झाला, त्याचा म्हणजे सोडून द्या विषय, काही नाही. आणि आजची आपली जी राईड आहे ती आहे पनवेल टू पाचगणी. बेसिकली माझ्या गावाची जत्रा आहे आणि आम्ही सगळेच माझे मित्र पण आहेत, तर आम्ही जत्रेला चाललेलो आहे. माझी तयारी सगळी झालेली आहे, बॅग वगैरे सगळं पॅकिंग झालेलं आहे, जॅकेटसुद्धा इव्हन रेडी आहे. ठीक आहे, आता फक्त बाकी आहे तर रवी यायचा, कारण की आज मी रॉनेन घेऊन चाललोय आणि रॉनेन रवीची, आणि तो त्याला हाफ डे ना येणार होता, तो तर लेट तर ऑलरेडी झालं. ठीक आहे, आम्ही 4:30चा टायमिंग ठेवलेला, बट आत्ता टाइम झाला आहे 5 वाजलेत आत्ता. ठीक आहे, तर मोस्ट प्रोबॅबली अजून हाफ एन आवर जायला तिकडे निघायला भेट आहे. ठीक आहे, त्याची वायझर क्लीन आहे, पण तरी पण मला एकदा फडका मारावा लागेल याच्यावरती, आणि थोडा खराब झाला मळला तो. ठीक आहे, आणि तुम्हाला आता मी बाकीच्या सामग्री दाखवतो. हा बघा बाकीच्या सामग्री. ठीक आहे, इथे गोप्रो पूर्ण चार्ज झाला आहे आपला, असा ऑन होतो. ठीक आहे, आणि क्वालिटी पण चांगली आहे, काय विषय नाही, एकदम ओके. बघा पहिलं आपल्याला हे सेटअप करावं लागेल ह्याच्यावरती. ठीक आहे, त्यानंतर आता मी याला तुम्हाला दाखवतो कसं सेटअप आहे पूर्ण. सेटअप रेडी. ठीक आहे, तो ये ऐसा कुछ सेटअप आहे. ठीक आहे, आणि थोडंसं असं वाकडा तिकडं आहे, पण याला सेटअप करता येतो. हा असा मूव्हसुद्धा होतो, चेंजसुद्धा होतो, अपसुद्धा होतो. आपली बाईकवर बसायची पोझिशन अशी आहे, तर त्यानुसार ओके काम. 4 वाजता निघणार होतो मित्रांनो, आणि आत्ता 10:30 वाजलेत. ऑल थँक्स टू द रवी, अजून आला नाही आहे, आता 2 मिनटात पोहोचतोय. त्याला अजून 2 मिनटं आहेत पोचायला, माहीत नाही किती वाजता पोहोचणार आणि किती वाजता नाही. लेट्स सी. ह्याच्यामुळेच लेट झालाय. कुठे होता इतक्या वेळ? भाई फुल सेटअप मध्ये धावूनच आलाय, काय विषय नाही बाईचा. जॅकेट कुठे तुझा? लोकल आहे, परत बोलतोय काय ह्याच्यावरती बुकत होता, आता बोलतो लोकल आहे. नाही अरे, तो एकदम चिल माणूस आहे. अरे सुरक्षा आहे. आपल्याला आता ही बॅग याच्यावरती बांधायची आहे. नवी बॅग कंबाईन बांधतो आणि लगेच कंटिन्यू करतो गोप्रोवरती. कसला घाण वास येतो यार त्या गोष्टी याचा. हा ना यार, एवढी हायवे ड्युटी खरंच ना अलाउड केलं पाहिजे ट्रकवाल्यांना या साईडून. फुल पब्लिक फॅमिली थांबून गेली रे इकडे. गाईज आता आपण आलोय लोणावळा क्रॉस करून वरती, आपण हायवेला लागलोय आणि आता लागली कडकडीची भूक. काय आम्हाला एक धाबा भेटला तर इथे जगदम, आणि एका व्हिडिओसाठी आम्हाला थोडं इकडे 10 मिनिटं थांबायला लागलं. ओके, आम्ही जेवायला आणि डोळ्यासमोर राहिली पाहिजे ना रव्या. आता आपण आहोत लोणावळाच्या हायवेला, पुणे हायवे कनेक्ट होतो हा. ठीक आहे, गाडी इथेच आहे आणि जगदममध्ये आता जेवायला थांबलो आम्ही. ठीक आहे, कुठे बसतो? इथे बसायचा. फुल आरामदायक जागा आहे रे. देखो गाइस, सुकून चल रहा है इधर, वन साइड सुकून चल रहा है. सामान विमान सगळं याच्यावरती लादून दिलं आहे आम्ही. गाइस व्हेज थाली आली आहे. ठीक आहे, व्हेज थालीमध्ये 2 रोटी, 1 पापड, शेवभाजी, पनीर मसाला, डाळ, सोलकढी आणि सगळ्यांचा फेवरेट गुलाबजामुन. तर जस्ट जेवण झालं, फुल टनाटन, टमी एकदम खुश. डॉगीला पण थोडंफार दिलं. आता पण काम 25. पुणे आता इथून फक्त 7 किलोमीटर आहे मित्रांनो, आणि ऑलमोस्ट जवळ आहे. आपण जस्ट एंटर्ड पुणे, आता पुण्यात आहोत आम्ही, आणि इथून नॉनस्टॉप आपण गाडी चालवणार आहे खेड शिवापूरपर्यंत.
बाद बाय बाय बाय. क्लास साऊंड आहे गाडीचा. ओके ऑल ओके. माहितीच नाही काय झाला विषय काही. तर जरा चिलॅक्स आहे पण माझ्या गांडीवरती गार उभं राहिलेलं. मी शिवी नव्हतो देणार पण मला द्यावी लागली शिवी. गाईज फायनली आपण खेडशिवापूरमध्ये पोहोचलोय आणि थंडीचं प्रमाण वाढलंय. भरपूर थंडी आहे रे बाबा बाबा. आता इथे एक चायवाला आहे फेमस चहा, मलाई चहा एक नंबरचं आहे. आणि एक चाय तो बनती है. क्या बोलते रवि? एक चाय तो बनती है. गाइस कूला जो है ना, कूला दगड़ हो गया है, दगड़. सुन ऐसा मतलब टिचकी में मारेंगे ना तो भी कुछ विषय नहीं. वही गाइस इधर ही चाहिए वो चाय वाला. वो तो रावत चाय वाला पूरी आदत है इधर. चाय टाइम गाइस. खूपच थंडी आहे. थंडी वाजवत आहे ना रवी. चीअर्स गाइस. हा झोपला बाबा. बसावं वाटत गाइस. चहा पिऊन कंटिन्यू करतो. ओके मित्रांनो आपण पोहोचलो आहे पाचगणीला. ठीक आहे. थंडी खूपच आहे. खरंच खूप थंडी आहे. आय लव्ह पाचगणी साईन काढले. आता इथे दुसरे साईन लावले. मला वाटलं अजून असेल. स्टील आयकॉनिक. आता आपल्याला जायचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात. तिथून मग आपल्याला घ्यायचं आहे लेफ्ट. तिथून आपले डेस्टिनेशन फक्त 4 किलोमीटर लांब आहे आणि ऑलमोस्ट पोहोचलो आपण. मजा आली. उद्या काहीतरी सिनेमॅटिक शॉट्स काढायला जाऊया आपण. ठीक आहे. आणि जेवढे पण सिनेमॅटिक शॉट किंवा जेवढा पण ब्लॉग आहे या फोनवर एडिट होतं. ठीक आहे. ह्याच्या आधी जे माझे व्हिडिओज होते जुन्या चॅनलवरती ते मी PC वरती एडिट करत होतो. सगळ्यांना माहिती असेल जेवढे माझे व्ह्यूअर्स होते. ठीक आहे. आणि आता हा जो ब्लॉग आहे तो होणार आहे फोनवरती एडिट. ठीक आहे. आणि आजचा ब्लॉग जो आहे तो टोटली मराठी ब्लॉग राहिला आहे. ठीक आहे. टोटली मराठी ब्लॉग आहे. मजा तर खूप आली. रवीसाठी टाळ्या वाजवाव्या असं वाटतं मला. कारण की खूप लवकर आला रवी. लवकर आला नसता तर हे आम्हाला बघायला भेटलं नसतं. वा 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 छान. तर गाईज वेलकम टू द पाचगणी मार्केट. हे पाचगणी मार्केट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवरती आता काम चालू आहे सध्या. तर आयकॉनिक शॉट्स आपल्याला नाही भेटणार. आपण थेट घरी जाऊया आणि जे पण असेल ते बघू. जास्वंदीच्या रातराणीच्या फुलाचा वास येतोय का तुला? नाही ते नाक जाम आहे तुझं. नेरड्याच्या काट्यात गेलं ना तिथे येईल बघ रातराणीचा फुलाचा वास, सुगंध. हे मेडिकल 24 आवर लिहिलंय पण नसतं उघडं यार. 24 आवर जेव्हा बघतो तेव्हा बंद असतं. ओके इंद्र.